हॅलो फ्रेंड्स, BR ट्रॅव्हल टेल्समध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पाले बौद्ध लेणी महाड येथे. मित्रांनो, ही जी बौद्ध लेणी आहे ही महाड येथे आहे आणि महाडपासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर हायवेच्या बाजूला ही लेणी आहे. तर मित्रांनो, आज आपण ही लेणी बघण्यासाठी आलेलो आहे. खूप छान असं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला बघा, ही जी लेणी आहे तुम्हाला दुरूनच मी दाखवू शकतो. तर चला चालूया आपण बौद्ध लेणी बघायला. मित्रांनो, या लेणीचं पूर्ण नाव आहे गांधार पाले बौद्ध लेणी. कारण की गांधार जे विलेज आहे याच्या जवळ आहे, म्हणून याला गांधार पाले बौद्ध लेणी असं म्हणतात. तर चला आपण बघूया. तुम्ही राईट साईडला बघू शकता बौद्ध स्तूप आहे. मित्रांनो, हे शिवलिंग नाही आहे, हे बौद्ध स्तूप आहे. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं, तुम्ही बघू शकता. चला पुढे जाऊया. मित्रांनो, तुम्ही सुद्धा बघू शकता बौद्ध स्तूप आहे आणि इथे माहिती देण्यात आलेली आहे गांधार पाले बौद्ध लेणीची. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे बोर्ड लावलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आहे महाड. इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, चला पुढे जाऊया. चला आपण पुढे जाऊया. खूप शांत अशा वातावरणामध्ये ही लेणी आहे. तुम्ही बघू शकता बरेच पर्यटक आहेत वरती. मित्रांनो, खूप छान असं वातावरण आहे. एक तुम्हाला मी इथलं बाहेरचं वातावरण दाखवतो. हायवे आहे बघा. महाडपासून हे जे गाव आहे गांधार, हे 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि ही जी लेणी आहे ही हायवेच्या बाजूलाच आहे. तर बघू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप सौंदर्यपूर्ण आहे ही लेणी. तुम्ही बघू शकता. आपण थोडं उंचावर आलेलो आहोत. तुम्हाला या लेणीपर्यंत पोहोचायला फक्त 15 मिनिट लागू शकतात. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मी वरती चढत आहे त्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. हायवे तुम्ही बघू शकता. खूपच छान असं वातावरण आहे. खूप छान हवा सुरू आहे इथे. जर तुम्ही महाड रायगड साईडला जर फिरायला आलेत तर तुम्ही नक्की या लेणीला भेट द्या. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR ट्रॅव्हल टेल्स. तर मित्रांनो, आता आपण पहिल्या लेणीच्या इकडे पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हे ध्यान कक्ष आहे तिथे. तुम्ही बघू शकता. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि बघा पाण्याचा झरा तुम्ही बघू शकता. बघा पक्षी किती छान आहे बघा. खूप छान अशी चिमणी आहे.
तर चला आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण इथे एंट्री करत आहोत. मेन जी लेणी आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. खूप छान अशी लेणी आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे नंबर टाकलेल्या लेणीवर. ही 24, 25, 26 आणि 27 नंबरची ही लेणी आहे. तर आपण ज्या सुरुवातीच्या लेणी आहेत 1 ते 23 त्या वरती आहेत, त्यामुळे आपण वरती जाऊन बघूया. मित्रांनो, खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथे. खूप छान असं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो मी. खूपच छान असं वातावरण आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता 22 नंबरची लेणी आहे ही. आणि स्तूप बघू शकता मित्रांनो, खूप छान असा बौद्ध स्तूप आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा बौद्ध स्तूप आहे. चला आपण आणखी पुढे जाऊया. इथे स्टेअरकेसचं काम सुरू आहे. इथल्या स्टेअरकेस चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. तुम्ही बघू शकता. आपण तिथे वरती जाऊया. बरेच पर्यटक आहेत. मित्रांनो, खूप छान असं वातावरण आहे. तुमचं खूप छान प्रकारे वॉकिंग होईल. इथे जवळपास 15 ते 20 मिनटं लागतात या लेणीवर यायला. तसं तुम्ही 10 मिनटात पण येऊ शकता. तुम्ही बघू शकता स्टेअरकेस बघा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे रेलिंग आहे, पण ही जी जागा आहे चालण्याची थोडी डिफिकल्ट जागा आहे. त्यामुळे इथे चालताना खूप काळजी घेऊन तुम्हाला चालावं लागेल. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे नीट व्यवस्थित रेलिंग नाही बनवलेली आहे. त्याच्यामुळे हे बघा साईडला दोर लावलेलं आहे. त्याच्यामुळे खूप हळूवारपणे तुम्हाला जावं लागेल. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, खूप छान आहे. खूप अरुंद जागा आहे. तर आता आपण पोचलेलो आहोत वरच्या ज्या लेण्या आहेत महत्त्वाच्या त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही तुम्ही बघू शकता 7 नंबरची लेणी आहे. ही बघा 8 नंबरची लेणी आहे. तुम्ही बघू शकता. या लेणीच्या आतमध्ये आपण जाऊ. बघू शकता हे ध्यान केंद्र आहे. बौद्ध भंतीजी त्यांच्यासाठी ध्यान केंद्र आहे तिथे.
तर तुम्ही बघू शकता खूप पर्यटक आहेत इथे, छोटे छोटे पण पर्यटक आहेत, लहान लहान मुले आहेत. तर मित्रांनो चैत्यगृह आहे इथे. हे चैत्यगृह खूप महत्त्वाचं असतं. इथे तुम्हाला चप्पल काढून आतमध्ये जायला पाहिजे. तर आपण चप्पल काढूया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे चैत्यगृह आहे. ही तुम्हाला जागा गोल एक राऊंड दिसत असेल तुम्हाला. इथे स्तूप होता मित्रांनो, असं वाटत आहे इथे स्तूप होता, पण तो स्तूप आता नाही आहे. कारण की बरेच आक्रमणकारी लोकांनी आणि काही वेगळ्या लोकांनी डॅमेज केलं दिसत आहे. तर इथे बौद्ध स्तूप असतो सेंटरमध्ये, तुम्ही बघू शकता. हे ध्यान केंद्र आहे. तुम्हाला मी भिंत दाखवत आहे, तुम्ही बघू शकता. इथे खूप सारं स्कल्पचर होतं, म्हणजे खूप साऱ्या मूर्त्या होत्या. त्या मला वाटते छन्नीद्वारे आक्रमणकर्त्यांनी पूर्वी तोडलेल्या आहेत असं दिसतं. तुम्ही बघू शकता. ही डिझाईन नाही आहे मित्रांनो, हे छन्नीने तोडल्याचं ते निशाणचं आहे. ते बघू शकता. चैत्यगृह खूप छान असं वातावरण आहे. तर चला अजून पुढे बघूया आपण. मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा पाण्याचे तळे आहेत इकडे. आधीच्या काळी पूर्वी जेव्हा बौद्ध पंथीजी इथे ध्यान करायला यायचे तेव्हा पावसाचं पाणी याच्यामध्ये साचायचं आणि तेच पावसाचं पाणी पिण्यासाठी आणि बाकीच्या यूजसाठी कामात यायचं. तुम्ही बघू शकता ही 13 नंबरची लेणी आहे. हिस्टॉरिकल प्लेस आहे मित्रांनो, खूप छान असं हिस्टॉरिकल प्लेस आहे. ही 14 नंबरची लेणी आहे. आणि त्या साईडलासुद्धा 16 नंबर, 17 नंबर, 18 नंबर अशा लेण्या आहेत. पण या ठिकाणी रेलिंगचं काम चालू असल्यामुळे पुढे आपल्याला जाऊ शकत नाही आपण. तर मित्रांनो हा 15 नंबरची जी लेणी आहे तुम्ही इथेच बघू शकता. स्तूप आहे मित्रांनो, बौद्ध स्तूप याला म्हणतात. खूप छान असं स्तूप आहे. बरंच डॅमेज झालेलं आहे, पण हे जे काम आहे दगडामध्ये पहाडामध्ये कोरलेल्या लेणी आहेत, त्याच्यामुळे खूप स्ट्रॉंग लेणी होत्या. त्यामुळे बरेचदा आक्रमण झाल्यानंतरसुद्धा लोक याचा डॅमेज करू शकले. पण आतापर्यंत 2500 वर्षानंतर पण ह्या लेणी आता उपलब्ध आहेत. तर तुम्ही अंदाज लावू शकता मित्रांनो, खूप छान असं आर्टवर्क आहे. 14 नंबरची लेणी तुम्ही बघू शकता. आतमध्ये ध्यान केंद्र आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR ट्रॅव्हल टेल्स. मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे BR ट्रॅव्हल टेल्स.